अवघ्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. कार्तिक मासात श्रीमती राधा राणींना आपण आळवतो. अगदी प्रेममयी भक्तीनं. त्यांची कृपा झाली तर कृष्णाची कृपा होते, नाहीतर कृष्णाची कृपा होत नाही. अथर्व वेद, छांदोग्य उपनिषद, श्रीमद भागवत, स्कंद पुराण आणि नारद पंचरात्र यात याचा उल्लेख आहे. नारद पंचरात्रीमध्ये नारद मुनी महादेवाला विचारतात, तुम्ही सगळ्यांची वर्णन केली आहेत, पण श्रीमती राधाराणींचं काहीच लिहिलं नाही, त्यांच्याबद्दल काहीच लिहिलं नाही. तेव्हा महादेवानी सांगितलंय की श्रीमती राधाराणी यांच्या ज्या सगळ्या लीला आहेत किंवा यांची जी वर्णन आहे ती अतिशय गोपनीय आहेत. ती अशा पद्धतीनं आपल्याला देता येत नाही, थोडक्यात जाहीर करता येत नाही. आणि म्हणून श्रीमती राधाराणी कोण आहेत? तर फिमेल काउंटर पार्ट ऑफ गॉड. गॉड भगवंताचा, श्रीकृष्णाचा. जेव्हा भगवंताने आधी श्रीमती राधाराणींना विनंती केली होती, हे जे आपण गोलोक वृंदावन धामाबद्दल बोलतो, तर हे गोलोक वृंदावन धाम हे दिव्य धाम आहे. आणि हे धाम अस्तित्वात जिथे आहे तिथे भगवंतानी आधी राधाराणींना विनंती केली की आपल्याला इथं आता मनुष्य लोकात जन्म घ्यायचा आहे. तर श्रीमती राधाराणींनी सांगितलं, हे जर धाम असेल तर मग मी उतरीन, नाही तर नाही. आणि मग भगवंत जेव्हा आपले कॅमेरे जरी उघडे केले तर बरं होईल ना, आपण भगवंताबद्दल ऐकतोय. तर श्रीमती राधाराणींनी सांगितलं, हे जर आपण तिथे बसवलं तर मग मी येईल, नाही तर नाही. आणि मग भगवंत इथे याच्यात वृंदावन धामात येतात आणि वृंदावन धामात यमुना मैयाच्या किनाऱ्यावर बासरी वाजवतात. बासरी वाजवतात, तो पावा मंजूळ इतका सुंदर सुरेल असतो की त्यांची ही जी कल्पना असते की आता श्रीमती राधाराणीनं यावं, ते जेव्हा यमुना मैयाच्या पाण्यात बघतात तेव्हा त्या पाण्यात त्यांना एका स्त्रीचं रूप दिसतं. थोडक्यात जिथे भगवंत आहे तिथे श्रीमती राधाराणी आहे. आणि त्यांच्या डाव्या भागातून श्रीमती राधाराणी त्यांचा विस्तार होतो आणि उजव्या भागातून बलरामाचा विस्तार होतो. आता श्रीमती राधाराणी जिथे आहेत तिथे सगळे गोपिका आहेत ना, तर गोपिकांचा विस्तार हा श्रीमती राधाराणी करतात आणि गोपांचा विस्तार हा बलराम करतात. यमुना माई, गोवर्धन पर्वत सगळेच आधी आलेले असतात. आपण बघितलं ना, अमलभक्त प्रभूजींनी जे प्रवचन घेतलं त्याच्यात त्यांनी हे सांगितलंय आपल्याला की आधी पार्षद येतात आणि नंतर भगवंत येतात. तर तसं ही सगळी व्यवस्था आधी भगवंत येतात आणि पार्षद येतात, म्हणजे पार्षदांची आधी नियुक्ती केली जाते की हे पार्षद येणार आहेत. भगवंताला जे जे हवं असतं ते ते त्यांची त्यांची नियुक्ती भगवंत आधीच करतात. तर हा भाग आपण बघितला की जन्म घ्यायचा असेल तर ह्या सगळ्यांची आधी नियुक्ती होते. गर्भसंहितामध्ये याचं वर्णन केलंय की यमुनाई, गोवर्धन पर्वत, वृंदावन धाम धरतीवर कसे आलेत. आणि श्रीमद भागवतांच्या 10व्या अध्यायात पण याचं वर्णन आहे. खूप जास्त मला विस्तार याचा करता येणार नाही, कारण आपल्याला मुख्य म्हणजे आज दामोदर अष्टकामाबद्दलच बोलायचंय. ही गोष्ट सगळ्यांनीच ऐकलीये की यशोदा माता दही मंथन करत होत्या, दही घुसळत होत्या. खूप यशोदा मैया सजलेल्या होत्या, सुंदर मालतीचे त्यांनी फुलं आपल्या ह्याच्यात केसामध्ये माळली होती. मैयाला घाम आला होता. मैया जेव्हा दही मंथन करत होत्या तेव्हा त्यांचा बांगड्याचा चुडाचा आवाज, आपण बांगड्याचा चुडा म्हणतो ना, त्याचा आवाज येत होता. भगवंत झोपेतनं उठले होते आणि उठल्याबरोबर त्यांना भूक लागली होती. मैया जेव्हा दही मंथन करत होत्या तेव्हा बाललीलांचं वर्णन करत होत्या की बाललीला भगवंत कशी सुंदर आहेत, कसं माझा कृष्ण आहे. या सगळ्या लीला त्या गात होत्या. त्या आवाजाने, त्या सुमधुर त्यांच्या बांगड्याच्या आवाजाने म्हणा, त्यांच्या स्वरांनी भगवंत उठले आणि मैया भूक लागली. दही मंथन करता करता मैया क्षणभर थांबल्या आणि चल कृष्णा, मी तुला दूध देते. पण त्याच्या आधीच त्या बाललीला करताना त्यांच्या स्तनामधून दूध येत होतं. इतकं प्रेम भगवंताबद्दल, इतकं प्रेम, इतकी भक्ती म्हणा, प्रेम म्हणा. आता आई आहेत ना, आई आपल्या मुलाकडे माझा हा मुलगा म्हणूनच बघते. हे सगळ्या ब्रह्मांडाचा नायक आहे या भूमिकेतून थोडी ना मैया बघतात ते त्यांच्याकडे. तर त्या प्रेमानं त्यांनी त्याला जवळ घेतलं
आणि आता दुग्धपान त्या करू लागल्या. त्याचं रूप निहाळू लागल्या. किती सुंदर आहे हा कृष्ण. सगळं नीलवर्णच आहे ना, कृष्ण म्हणजे ते मोठे-मोठे डोळे, मोरपीस खोललेलं, त्याचं ते पिवळं पितांबर. 1.5 वर्षाच्या कृष्णाला घेऊन त्या जेव्हा दूध देत होत्या, तेव्हा त्यांना अचानक आठवलं, "अरे, मी चुलीवर तर माझं दुधाचं पातेलं ठेवलंय आणि एकही ह्याचं दासीचं लक्ष नाहीये. आता तर मला पटकन ते पातेलं उचलावं लागेल, नाहीतर ते दूध उतू जाईल." आणि श्रीकृष्णाला त्यांनी जसं अगदी एखादं काम आठवल्यावर आपली जशी आई असते ना, ती पटकन मुलाला बाजूला ठेवते आणि ते काम करते. तसंच मातेचं इथं झालं होतं. मातेनं ते आपलं मूल बाजूला ठेवलं आणि दुधाच्या त्या भांड्याकडे धावत गेल्या. चुलीवरचं दूध उतरवलं आणि आता आपल्याला कृष्णाला दूध द्यायचंय म्हणून त्या पुन्हा बाहेर आल्या. व्हरांड्यात येतात तर काय, इथे कृष्णाला तर खूप राग आला होता. मला दूध पाजताना उठते, मला इतकी भूक लागली होती, तू माझ्याशी अशी वागते. जसं सामान्य मुलं जसं आईच्या तक्रारी करतं, तसंच इथे कृष्णाने ही लीला केलेली आहे आणि कृष्णाला राग आला. राग आला, डोळे असे डोळ्यातनं पाणी येतंय, अश्रू येतात आहे. मला भूक लागली आणि आई अशी वागते. आणि मग एक खडा घेतला आणि तो खडानी तो जो माठ त्यांचा लोण्याचा भरला होता वर, ते सगळं लोणी खाली आलं फोडल्यामुळे. आणि मग जे त्यांना लोणी हवं होतं, तेवढं तर त्यांनी खाऊन घेतलं. आणि आता बाकीचं लोणी आपले बंदर वाट बघतात आहे, तेही आपले मित्रच आहे. तो कावळा तिथे बाहेर बसलेलाच असतो. या सगळ्यांना आपल्याला खाऊ घालायला पाहिजे. इतका तो मोठा वाडा आहे, की तिथून स्वयंपाकघरातून माता हळू-हळू, हळू त्यांच्या गतीनं जरी येत असल्या, तरी इथे भगवंतांनी सगळं ते लोणी जमा केलं आणि ते लोणी बाहेर असलेल्या उखळावर बसले आणि जे अंगण आहे, त्या अंगणात असलेल्या माकडांना ते खाऊ घालत होते. सगळ्यांना खूप माकडं त्यांच्या हातातनं खायचं होतं सगळ्या माकडांना. तर ते सगळे झुंबडचे झुंबड करून त्यांच्या हातातून ते खात होते. अजूनही तो उखळ आहे. सगळ्या बायका तिथे हळद-कुंकू लावून तो उखळाला इतकं त्यांनी लाल-लाल करून टाकलेला आहे. तो उखळ आहे. त्याच्यानंतर तो सगळा ते ते जे आपण वर्णन वाचतो ना, ते तिथे गोलोक वृंदावन धामात आपण जेव्हा जातो, तेव्हा हे सगळं आपल्याला बघायला मिळतं आणि त्याची कल्पना येते. ते इतकं रोचक आहे, की अंगावर काटा येतो. ते इथे अरे देवा! हा कसा करतो ना, सगळे म्हणतातच हा चोर आहे, चोर आहे आणि हा मातेला त्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि दुसरं त्याचा रागही येतो, की याने इतकं आणखीन माझं काम वाढवलं. म्हणून त्या काठी घेतात, हातात लाठी घेतात मैया आणि आता कृष्ण बघतो त्याला दचकून, की आता काहीतरी आवाज येतोय मागून. काय झालंय? मैया तर नाही आणि मागे असतात मैया. घाबरतात. घाबरतात म्हणजे सगळ्या बाललीलाच आहे तो कृष्णाच्या आणि पळायला लागतात. आता त्या वाड्यामध्ये भगवंत समोर, मागे मैया काठी घेऊन, "आता थांब कृष्णा, मी तुला सोडत नाही. थांब कृष्णा, मी तुला सोडत नाही. अरे कृष्णा थांब रे, थांब रे." अजून घामाघूम होतात, पळतात आहे. इथे वर्णन जे आहे ना, ते इथे मैया म्हणजे आपण आहोत. आपण भगवंताच्या मागे लागलो आहोत. की "थांब रे कृष्णा, थांब रे, ये रे कृष्णा, मला तुला भेटायचंय रे." आणि भगवंत आपल्या गतीनं पळतात आहे. शेवटी त्यांना जाणवतं की आपली आई खूप थकली आहे. आपण तिला किती रडवायचं आणि रडून कृष्णाच्या डोळ्यातलं जे काजळ आहे ना, ते सगळं आता गालाला लागलेलं आहे. धावून त्यांनाही घाम आलाय आणि मैयालाही घाम आलाय. मैयाला तर इथं जास्तच घाम आलाय. आता आपल्या आईची दया येते आणि म्हणतात, "थक गई? हाँ कान्हा, थक गई." अजून पळतात. मैया अजून जास्त वेगाने पळतात आणि आता नाही, आता आपण थांबायलाच पाहिजे. म्हणून ते स्वतःला थांबवतात आणि मैया त्यांना पकडते. आता मैयाचा राग आणखीन उफाळलाय. एक तर तू लोणी तो घडा फोडला आणि तू पळालास. मला थकवलंस. किती सुंदर दिसतात भगवंत. थांब, आता तुला शिक्षा तर केलीच पाहिजे. मी तुला मारणार नाही का ना, पण मी आता तुला शिक्षा करेन. आणि मग मैया काय करतात, की जवळ असलेली ती रस्सी, ती कृष्णाला बांधायला त्या उखळाला बांधतात. तो जो अर्जुन वृक्ष आहे, त्या अर्जुन वृक्षाच्या म्हणजे अर्जुन वृक्ष बराच दूर आहे त्या उखळाच्या.
तर तिथे मैया त्याला रस्सी बांधतात. रस्सी बांधतात का? नाही. ही एवढी मोठी रस्सी असते, तर ती रस्सी 2 बोटं मला ना कोण असे येतात जातात त्याच्यामुळे थोडं डिस्टर्ब होतंय. थोडंसं स्क्रीनवर मलाच ठेव राणी, की मला बोलता येईल. ते कॅमेरे ऑफ आणि कॅमेरे ऑन केल्यामुळे खूप त्रास होतो. तर मैया काय करतात, रस्सी बांधायचा प्रयत्न करतात आणि रस्सी बांधायचा प्रयत्न करतात तेव्हा 2 इंच तरी ती कमीच असते. मैयाला वाटते इतकी मोठी रस्सी मी बांधते बांधते आणि असं का होतंय. मग मैया आपल्या दासींना सांगतात सगळ्यांच्या घरची रस्सी घेऊन ये. आणि मग सगळ्याजणी आपापल्या रस्सी आणतात कारण आता कृष्णाला पकडायचंय ना. मग कृष्णाला पकडायचं, बांधायचंय त्याला, पकडलेलं आहे, बांधायचंय, पण रस्सी कमी पडते. मैया आता घामीघूम झालीये, मालतीची फुलं आणखीन अगदी सगळ्या दूर पडलेली आहे. मैयाला आता काही सुचत नाहीये, आता कृष्णाला कसं बांधू? मैया, थक गई हो? हाँ कान्हा, बहुत थक गई हूँ. क्या करूँ? बताऊं? हाँ बता, बता दे. बरसाने से रस्सी लिया. बरसाने से? हाँ, राधा राणी देगी. आणि मग ललिताला पाठवलं जातं. आता हे जे अंतर आहे ना, म्हणजे आपण पायी प्रदक्षिणा केली तर आपल्याला किती एक 6-7 तासच्या वर लागतात. गोलोक ह्याच्यातून गोकुळामधून वृंदावन धामात जायला. तर ललिता सखी कशा गेल्या असतील, किती वेळात गेले असतील, किती वेळात आले असतील, या सगळ्या दिव्यच गोष्टी आहेत. आणि आपली श्रीमती राधाराणी वेणी तिची छोटीशी ती श्रीमती राधाराणी तिची आई तिची वेणी घालते. ललिता सखी आली की कृष्णाने असं असं केलं, मडकं फोडलं आणि आता त्याला शिक्षा म्हणून मैयाला बांधायचं आणि तो बांधला जात नाहीये. तर त्यांनी सांगितलंय की राधाराणीच्याकडे जा. राधाराणी करतील काहीतरी उपाय. आणि मग ललिता सखीला राधाराणी काय करतात, आपला तो गोंडा असतो तो गोंडा तिला देतात आणि म्हणतात हे घेऊन जा, बांध. आणि मग तो गोंडा घेऊन ललिता सखी मैयाला देतात. मैया हे दिलेलं आहे. आता तो गोंडा तो केवढा 1.5 वर्षाच्या मुलीची वेणी ती केवढी. इथे कृष्ण सांगतात की आता सगळी रस्सी टाक बाजूला, या मला दोरीनं तू बांध. आणि मग त्या रिबननं त्या गोंड्यानं भगवंताला बांधल्या जातंय. ज्याला कोणीच बांधू शकत नाही त्याला फक्त श्रीमती राधाराणीच बांधू शकतात. मैयांनी श्रीकृष्णाला बांधलेलंच नाहीये, श्रीमती राधाराणीनं बांधलेलं आहे. अशी ही गोष्ट आहे. अनेक प्रवचनकार, मी कोणावरही टीका करत नाही, पण प्रवचनकार जेव्हा सांगतात की श्रीमती राधाराणी आली आणि मग तिने आता हे अंतर किती आहे या सगळ्या गोष्टींचा रात्रभर विचार केला, अभ्यास केला. हे अंतर इतकं आहे, मग श्रीमती राधाराणी इतक्या 1.5 वर्षाच्या आहेत, या काही आता त्यांना कळलं असेल का भगवंताला बांधून राहिली आणि आता कशा ही माऊली कशी आली असेल. तर हे जे मूळ वर्णन वाचलं आणि मग नंतर आपल्या समोर आता ठेवलंय की अशा पद्धतीनं श्रीमती राधाराणींनी तो गोंडा दिला. काय म्हणतो आपण त्याला, रिबन म्हणू किंवा दोरी म्हणू, ती दिली आणि त्यांनी मातेनं त्यांना बांधलेलं आहे. आणि पुढची त्याची गोष्ट आहे की अर्जुन वृक्षाखाली नलकुवर आणि मणिग्रीव या दोघांना मुक्त करायचं होतं. कारण कुबेराची ही मुलं, कुबेर तर कोषाध्यक्ष ना, त्यांच्या मुलांना शिक्षा झाली. आपल्याला ही गोष्ट माहिती असेल की ते क्रीडा करत होते मंदाकिनी नदीमध्ये आणि नारद मुनी तिथे आले आणि विवस्त्र होते. मग मुनींना राग आला. मुनींनी सांगितलं की तुम्ही जे आहात ना ते तुमचं रूपांतर हे झाडात होईल, वृक्षामध्ये होईल. आणि मग ते घाबरले त्याच्यानंतर की एवढा मोठा शाप दिला ना, आता किती जन्म आपण वृक्षामध्ये राहणार. याचं एक मतितार्थ असं आहे की कोणीही विवस्त्र होऊन आंघोळ करू नये. त्याचं म्हणजे याच्या मागे ही फिलॉसॉफी दिलेली आहे. भगवंतानी प्रकाश किती छान हे केलंय, पाठवलंय. सगळं प्रकाशमयी जग आहे. हे विश्व प्रकाशमयी आहे. थोडक्यात ज्या मुली छोटे कपडे घालतात, त्याचा आणखीन एक अर्थ असा दिलाय, मी कुणावरही पुन्हा टीका करत नाही, ज्याची त्याची आवड आहे. पण छोटे कपडे घालू नये असं आपण जे म्हणतो आणि आता तर ही फॅशनच निघाली आहे.
तर अशांना मुलं असो की मुली असो, अशांना पुढचे जन्म हे वृक्षाचे मिळतात आणि मग जन्मोजन्म आपल्याला वाट बघावी लागते मनुष्य जन्मात येण्याची. तर हे जे 2 संदेश आहे, जे श्रीमती राधाराणींनी दिलेत, ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. आता नमामीश्वरं सच्चिदानंदरूपं लसत्कुंडलं गोकुले व्रजमानम्. ही जी हे जे ही जी प्रार्थना आहे, पाठ असल्यामुळे मला ते तुकड्या-तुकड्यात म्हणणं कठीण जातं. एक संघ म्हणत असते. मी त्या नमामीश्वरम, मी नमस्कार करतो. कोणाला? सच्चित आनंद देणाऱ्या श्री भगवान कृष्णाला, की त्याचं कसं वर्णन केलंय. लसत कुंडलम गोकुले भ्रजमानम. त्याची कुंडलं किती सुंदर आहेत. कुंडलं हलली ना तरी प्रकाश त्याच्यातनं जाणार आहे. सगळं दूर जाणार आहे. असा तो भगवंत, की मटकी फुटलीये, लोण्याची मटकी फुटलीये आणि यशोदा मैया आता लालाच्या मागे पळतात आहे. ती पकडणार, त्याला पकडणार आहेत. इथे हेही मी आपल्याला सांगितलं, की यशोदा मैया पळत नाहीये, आपण सगळे भक्त त्यांच्या मागे पळतोय. आणि वेदव्यास हे म्हणतात आहे, की भगवंतापेक्षा जास्त गतीनं माता पळतात आहेत. मैया थकली आहे, पण ते स्वतःला आता पकडून घेतात आहे, कारण त्यांना जाणवत आहे, की मैया थकली आहे, मैयाला जास्त त्रास देऊ नये. हे जे वर्णन आहे, हे या पहिल्या 4 ओळीत आहे. नमामीश्वरं सच्चिदानंदरूपं लसत्कुंडलं गोकुले व्रजमानम्. यशोदाभियो लोकलाघवमानम् परामृष्टमत्यन्ततो धृतगोप्य. पुढची जी आहेत. रुदन्तं मुहुनेत्र युग्ममृजन्तं कराम्भोजयुग्मेन सातकनेत्रम्. मुहुश्वास कंप त्रिरेखाकंठ सितग्रैव दामोदरं भक्ती बद्धम. इथे मैयानं पकडलंय आणि मैयानं आता पकडल्यावर काय झालंय, आता ते लाला रडतात आहे आणि रडतात आहे, आपले डोळे पुसतात आहे. डोळे पुसतात आहे, तर ते जे काजळ आहे, ते आणखीन खाली उतरतंय. डोळे लाल होतात आहे, की मैयानी मला पकडलंय. आणि रुदंतम मुहू नेत्र युग्मम रुजंतम. त्यांना धाप लागलीये. किती सुंदर वर्णन वेदव्यासांनी केलंय ना, की कृष्ण पण पळून-पळून त्यालाही धाप लागलीये. आणि धाप लागल्यामुळे आता काय करतात ते असे आपण सिसकिया देतो ना, त्याला सिसकिया देणं म्हणतात. तसं ते सिसकिया देतात आहे. धाप लागल्यामुळे हृदयाची जी धडकन आहे, ती तेज झालेली आहे. गतीनं वाढली आहे. गळ्यात घातलेला जो मोत्याचा हार आहे, त्याचंही कंपन होतंय, असं सुंदर वर्णन या 4 ओळीत त्यांनी केलंय. "स्थितग्रैव दामोदरं भक्तिबद्धम्." वेदव्यास म्हणतात आहे, मातेनं आता त्याला उखळाला त्यांना ते बांधायचंय. उखल कालच मी त्याचं खल म्हणजे दुष्ट प्रवृत्ती. ज्या दुष्ट प्रवृत्ती आहे त्याला आपल्याला काढून घ्यायच्यात, तो उखळ. म्हणून आपल्याला त्या उखळाला स्वतःला बांधून घ्यायचंय. त्या श्रीमती राधाराणीच्या दोरीने, की या ज्या माझ्यातल्या दुष्ट प्रवृत्ती आहे, या मला काढून तू दे. आपल्याला भगवंतालाच विनंती करायची आहे. हे सामान्य दोरीनं बांधत नाही, तर हे भक्तिमय दोरीनं माता त्यांना बांधतात आहे. मैयानं घरातल्या सगळ्या रस्सी आणल्यात, आपल्याला सगळ्यांना समजतं आणि जी रस्सी राधाराणी पाठवतात, त्या रस्सीनं त्या बांधतात. याचं जे वर्णन आहे, इतिदृक्स्व लीलाभिरानंद कुंडे स्वघोषं निमज्जन्तमाख्यापयन्तम् तदीयेषु तज्ञेषु भक्तिचित्तत्वं पुनः प्रेम तस्तं शतावृत्ती वंदे. हे प्रभो, तुम्ही आनंदमयी लीला वारंवार करता आहात. यशोदा मैयाने हा जो श्री गणेश आहे, हा सुरू केलाय बांधण्याचा. पण यशोदा मैया प्रेमात बांधतात आहे. या कार्तिक मासात आपल्याला भगवंताला याच प्रेमात बांधायचंय. कारण त्यांना बांधल्याशिवाय श्रीमती राधाराणी आपल्यावर कशा प्रसन्न होणार? म्हणून आपल्याला तो दिवा रोज सकाळ संध्याकाळ एक वेळ ठरवून घ्या. आता खरं तर ही वेळ पहाटेची असते, पण आपण सगळ्या माता या वेळेला एकत्र येतो तेव्हा आपण ठरवलं, की भगवंता आमच्या सोयीनं आम्ही तुला दिवा दाखवणार आहोत. आणि ही खरंच ऊर्जा किती असते. आपण अनुभवत आहात, की सगळे जेव्हा 52 दिवे लागतात आणि आपण त्यांना डोळ्याच्या ज्योतीनं ओवाळतो, तेव्हा डोळ्यातही पाणी येतं भगवंताला ओवाळताना. तर हीच ती भक्ती. स्वघोषम निमज्जंतम आख्यापयंतम.
मीराबाई काय, सूरदास काय, याच भक्तीनं त्यांना ओवाळतात आहे ना. आपले गुलाबराव महाराज काय, आपल्या लीलांच्या द्वारे जे कर्म, ज्ञान, योग जे प्राप्त होऊ शकत नाही, ते फक्त भक्तीनं प्राप्त होऊ शकतं. म्हणून खूप गोष्टी आठवतात आहे. पण थोडासा ट्रॅक बदलेल म्हणून इथेच थांबते. भक्तिची तत्वम राधा राणीच्या दोरीनं, राधा राणीच्या दोरानं, या भक्तीनं त्याला कृष्णाला आपल्याला बांधायचंय. वरम देव मोक्षम न मोक्षम वदिवा न चान्यत ऋणेहम वरेशदपिहा इदं ते वपूनार्थ गोपाल बालम सदा मी मनस्या विरस्ता किमन्ने. महादेव जे म्हणतात आहे की श्रीमती राधा राणीची उपासना ही अत्यंत महत्वाची आहे. इथे मोक्षही नको, मोक्षाच्या पलीकडे जे काही असेल तेही आम्हाला नको, असं वेदव्यास म्हणतात आहे की सायुज्य मोक्ष, सारुप्य मोक्ष. जीवात्मा भगवंतात विलीन होतो तो सायुज्य मोक्ष. म्हणजे पूर्ण आपल्या जीवात्मा भगवंताच्या चरणी विलीन झालेला आहे तो. सारुप्य म्हणजे भगवंत आणि आपण याच्यात फरकच नाही. नारायण जैसा बनो, ते सारुप्य मोक्ष. पण हे आम्हाला काहीच नको. आम्हाला काय हवंय तर फक्त तू आणि तू हवंय. याच्या पलीकडे आम्हाला आता मोक्षाची प्राप्ती नाही करून घ्यायची. आम्हाला फक्त तू हवाय भगवंता. राधाराणीच्या प्रेमाच्या दोरीनं तू जसा बांधल्या जातोय ना, तसं आम्हाला आमच्या दोरीनं, प्रेमाच्या दोरीनं, हृदयापासून प्रेम, त्या दोरीनं आता तुला बांधायचंय. प्रभूचा वर्ण हा नीलवर्ण आहे. त्याचे कुंतल जे आहेत ना, ते इतके सुंदर आहेत ते कुंतल. त्याच्याकडे बघतच राहावंसं वाटतं हो त्या कुंतलांकडे. असे कुणाचेच कुंतल आपल्याला बघायला मिळत नाही किंवा असं रूप नील वर्णाचं रूप आपल्याला बघायला मिळत नाही. इतके सुंदर भगवंत आहेत की ज्याचं वर्णनच करता येत नाही. हे मुखारवृंद जेव्हा यशोदा मैया बघतात आणि त्याच्या कपाळाचं चुंबन घेतात, ते जे वर्णन वेदव्यासांनी केलंय की ती छबी मी कुठं ठेवू. कबीर खूप सुंदर वर्णन करतात. तूही कुठे बघू नकोस आणि मीही कुठे बघणार नाही. खबरदार बघितलंस तर. हे फक्त जनाबाई, कबीर, सूरदास, मीराबाईच करू शकतात ना इतकं प्रेम, की तुझ्या पलीकडे आम्हाला कोणीच नाही रे. डोळे भरून येतात, मन गदगद होतं, हृदय भरून येतं, की इतकं प्रेम आमच्याकडून का नाही होत? आम्ही का इतक्या व्यवहारात अडकलो आहोत? पण भगवंत हे हळूहळू आपल्याकडून करवून घेतात. अह, हे नारायणा, तुला नमस्कार. मी दुःखाच्या भवसागरात आहे रे. तुझी कृपादृष्टी माझ्यावर पडू दे. आपल्यासाठी हा दुःखाचा सागर आहे, पण भक्तांच्यासाठी दुःख म्हणजे त्याचा विरह. इथे गोपींची आठवण येते. वेदव्यासांना काय गोपींची गोष्ट सुचवायची आहे का? कारण नारद मुनी सांगतात, कृष्णाला बरं नाहीये. खूप काहीतरी त्याला झालेलं आहे. असं काहीतरी झालंय, की त्याला कोणाच्या तरी पायाच्या धुळीनंच आराम पडेल. आणि मग ही धूळ कुठून आणायची? तर कृष्ण म्हणतो, आधी जा राण्यांकडे. आणि सगळ्या राण्या म्हणतात, आम्ही आमच्या पायाची धूळ कृष्णाला कशी देणार बाबा? तो कृष्ण आहे, तो भगवंत आहे आमच्यासाठी. तो आमचा पती आहे, परमेश्वर आहे पती म्हणजे. आम्ही आमच्या पायाची धूळ कशी देणार? आणि मग ते जातात गोपींकडे. आणि गोपींकडे गेल्यावर कृष्णाला त्या पायाची धूळ द्यायची. छे, आम्ही कशी देणार? नाही, नाही, पण तुमच्या धुळीनेच कृष्णाला, तुमच्या पायाच्या धुळीनेच त्याला आराम पडणार आहे. असं होय? मग सगळ्या गोपी बसतात, घ्या आमच्या पायाची धूळ. ही भक्ती झाली. किती सुंदर आहे ना ही गोष्ट. इथे कुबेराच्या दोन्ही पुत्रांना मोकळं करायचंय. आपण ही गोष्ट आताच मी त्याचा उल्लेख केला, ललकुवर आणि मणिग्रीव यांना. तर कृष्ण तर बंधनात आहे. आपण स्वतः बंधनात आहे. 1.5 वर्षाचा कृष्ण, त्याला सगळं मातानी बांधलेलं आहे उखळाला. एवढं मोठं ते उखळ दगडाचं त्याला बांधलेलं आहे. आणि अशा अवस्थेत कृष्ण तो उखळ समोर 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 कोणासाठी? आपल्या भक्तासाठी, की त्यांना मला मोकळं करायचंय.
ते अर्जुन वृक्षाला बांधल्या गेलेत आणि समोर समोर स्वतःला आणतात आणि त्या दोन वृक्षांच्या मधून तो उखळ समोर नेतात. त्या वृक्ष कडकड 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 पडतात. त्याच्यातून हे दोघं बाहेर येतात, दोन कुबेराची मुलं. ते नमस्कार करतात की स्वतः बंधनात असून आम्हाला तू मुक्त करतोयस. याचं वर्णन वेदव्यासांनी खूप सुंदर केलंय. माझ्या डोळ्यात इतकं पाणी येतं की मला ते फार सांगणं कठीण जातं. त्याच्यासाठी मी क्षमा मागते. शेवटच्या ओळीत त्यांनी म्हटलेलं आहे की जी दोरी आहे ही राधाराणी आहे. तर मी या दोरीला प्रणाम करतो आणि तुमचं जे पोट आहे ना, त्या पोटालाही प्रणाम करतो. कारण त्यात सारं ब्रह्मांड आहे हो. ब्रह्मांड इथे तिथे नाहीये, आपल्या पोटात आहे. त्या भगवंताच्या पोटाला त्यांनी नमस्कार केलेला आहे. म्हणतात ना, राम से पहले राम का नाम. तसं आपण राधाकृष्ण, सीताराम, ठाकूरांच्या आधी आपण राधा राणींचं नाव घेतो. श्रीमती राधाराणी म्हणतात त्यांना. त्यांना स्फुरदीप्ती धामने म्हटलेलं आहे. स्वर्णासारखी असलेली तप्त कांचन गौरांगी. काल राधा राणीचं एक आता ते पण मी आपल्याला जरूर पोस्ट करीन. पुढच्या महिन्यात आपण तसं करूया. श्रीमती राधा राणीचं गुणगान करूया. ही स्वर्णासारखी आभा असलेली आहे. वृषभानु सुते देवी प्रणमामी हरिप्रिये असं तिचं वर्णन केलेलं आहे. हे राधा तत्व खूप भरून येतं, त्याच्यासाठी मी क्षमा मागते. नमस्तेस्तु दाम्ने स्फुरदीप्ती धामने त्वदीयोदराय विश्वस्य धामने नमो राधिकाये त्वदीया प्रियाये नमो नंतलीलाय देवाय तुभ्यम. हे श्रीमती राधाराणी, मी तुम्हाला प्रणाम करतो. कारण तुमच्या प्रेमाच्या दोरीनं तुम्ही कृष्णाला बांधलेलं आहे. आणि हा जो प्रकाश आहे श्रीमती राधाराणींचा, जो वृंदावन गोलोक वृंदावन धामात सगळ्यात दूर आहे, हा प्रकाश जेव्हा आपण या प्रकाशरूपी ध्यानात जातो आणि श्रीमती राधाराणींना आळवतो, तेव्हा श्रीकृष्ण प्रसन्न होतात. जे काही विधी सध्या सुरू आहेत आपल्या अहम ब्रह्मास्मीवर, ते सगळे विधी श्रीमती राधाराणींच्या कृपा प्रसादाशिवाय शक्य नाहीत. अतिशय दिव्य असे विधी आपण घेतो आहोत. कालचे अनेक जणांनी अनुभव सांगितले, त्याच्यासाठी मी त्यांची ऋणी आहे. आणि आज पुन्हा आपण याच अनुभव हेच अनुभव घेणार आहोत. मला वाटतं मी इथेच थांबते. पोचू शकली का मी? मला ते थोडेसे असे मेसेजेस सारखे सारखे येतात आणि सारखे ऑफ ऑन या माध्यमातून बोलणं थोडं अवघड जातं श्रीमती राधाराणी. जेव्हा आपण ही परिक्रमा करतो तेव्हा असं वाटतं की बापरे, तुम्ही असे व्हिडिओ का बंद करता सगळेजण, मला नाही कळत. जे वर्णन आपण म्हणजे किती जण वृंदावन धामात गेलेत मला माहिती नाही. पण हे जे आहे ना, की भगवंताचं धाम, राधा राणीचं धाम कित्येक किलोमीटर आहे हो. तो साधा आपण त्या ऑटोमध्ये जरी बसलो ना, तरी ऑटोमध्ये पण थकून जातो. इतकं ते बरसाना आणि गोलोकधाम, भगवंत जिथे होते तिथून ते गायी कशी चरायला नेत होते. अरे आपल्याला दुपारच्या पलीकडे संध्याकाळ होऊन जाते. मग असं वाटतं भगवंत कसे जात होते बाबा गायी घेऊन इतक्या साऱ्या, आणि येतही होते इतक्या लवकर. हे सगळं सगळं दिव्य आहे. भगवंताला बाण लागला तो शेवटच्या क्षणी, जिथं बाण लागला आणि भगवंत जाऊन कुठे त्यांनी शेवटचा श्वास घेतलाय, ते जे हे आपण बघतो, अरे बाप्पा सकाळपासून रात्र होते इथं यायला. भगवंत कसे काय बाण लागल्यावर इतकं चालत गेले असतील? या सगळ्या आकलनाच्या पलीकडच्या गोष्टी आहे. म्हणजे डोक्याचा भोगा होतो. याच्याबद्दल बोलताच येत नाही, समजतच नाही आपल्याला. सगळ्यात काय महत्वाचं आहे ते सांगते, की गोलोक वृंदावनातील मिट्टी. अनेक जण तिथं जातात आणि असं पर्यटन स्थळ म्हणून कधीही बघू नका. तिथे जाऊन भाव करू नका. या सगळ्या गोष्टी याच्यासाठी सांगते, की जर आपण उद्या गेलात आणि आपण जर इतकं नाही, इतना दूंगी, हमारे बंबई में तो इतना ही लेते हैं, तू काय को इतना मांगताय, हा इतना पैसा मांगताय, असे भाव तिथे जाऊन कधी करू नका. ते जे मागतात आहे ना, ते त्यांना स्वखुशीने स्व आनंदाने द्या. तुझं कल्याण होते, भगवंताची माझं कल्याण होऊ दे तुझ्या बरोबर. तू घेतोय ते, मला फसवलं वगैरे हे शब्द कधी तोंडातून काढू नका. कारण ते भगवंताच्या धामातले आहेत. त्यांच्यावर
कल्याण झालंय म्हणूनच ते तिथे आहेत. कल्याण आपल्याला आपलं करून घ्यायचंय. त्याच्यामुळे तिथे जाऊन कुठे हॉटेलवाल्याला, कुठं काही तुम्ही जाल, फळं घ्याल, कोणाशीही भाव नका करू. उलट 2 पैसे जास्त द्या, अशी माझी विनंती आहे आपल्याला. नावं ठेवणं कोणाला, तसं करायचं नाहीये. कुठलीच चूक नाही करायची, कारण एका चुकीच्या कितीतरी पट शिक्षा तिथे होते मग आपल्याला. तर त्याच्यामुळे काहीच नावं ठेवणं नाही, भाव करणं नाही, वाईट विचार नाही. खूप गोष्टी भगवंताच्या धामात आपल्याला पाळाव्या लागतात. सतत नामस्मरण करायचं, सतत ध्यान करायचं. भगवंत इतके दयाळू आहेत, ते सगळं देतात. आपल्याला माहिती नाही अशा ठिकाणी सुद्धा ते घेऊन जातात. ती सगळी व्यवस्था ते करतात. फक्त विश्वास आणि श्रद्धा लागते, बाकी काही नाही लागत. ध्यानात जाऊया मास्टर्स. अर्थ माहिती झाला का माझ्या डोळ्यात इतकं पाणी येतं किंवा हृदयाची अशी अवस्था असते की मी वर्णनच करू शकत नाही. अर्थ पोचला का आपल्यापर्यंत रचित आहे. ध्यानाकडे वळूया. सगळ्यांना विनंती करते की कॅमेऱ्याच्या समोर बसावं आणि हे अद्भुत ध्यान आहे सगळ्यांना मिळतंय केवळ श्रीमती राधाराणींच्या कृपेने. कृपया व्यवस्थितपणे बसावं मास्टर्स. सॅमसंग फक्त नंबरच लिहिलाय. विजयराव तुम्हाला बसावं लागणार जे इथे येत असेल तर कॅमेरा उघडा ठेवावा लागेल. विजय धामणगावकर. साधना माऊलींची काही अडचण नाही. एकदम शांत. एकदम शांत. सॅमसंग नंबर आपला नाव टाका. एकदम शांत व्हा मास्टर्स. आपण सगळेजण वृंदावन धामात पोचलेलो आहोत. एक आणखी महत्वाची गोष्ट की आपण उतरल्याबरोबर, गाडीतून उतरल्याबरोबर तिथे त्या धामाला नमस्कार करायला पाहिजे. मग हा विचार नको की हा प्लॅटफॉर्म आहे, लोकांच्या पायाच्या चपला आहेत, माझं मी डोक्याला किती घाण लागेल, असं कधीही विचार करू नये. उतरल्याबरोबर त्या प्लॅटफॉर्मच्या खाली पाय टाकल्याबरोबर नमस्कार करणं जरुरी आहे. मास्टर्स, ध्यानाला बसूया. शांत होत चला. आपण वृंदावन धामात आलो आहोत. आणि वृंदावन धामात भगवंताच्या धामामध्ये हे जे वन आहे, इथे सगळ्या बाजूने सुगंध येतो. या सुगंधाशी एकरूप होऊन जा. सगळे जुईच्या वेलींनी हे वन सजलेलं आहे. सगळ्या दूर जुईची फुले.
हा मंद मंद सुगंध. चारी बाजूनी जुईच्या वेली. कधीही गोलोक वृंदावनात एकही फूल तोडायचं नाही, एकही पान तोडायचं नाहीये. कारण या ज्या हे जे वृक्ष आहेत किंवा या ज्या वेली आहेत, या गोपिका आहेत. त्या या रूपात आहेत, दिव्य रूपात आहेत त्या. आणि जेव्हा रासलीला होते तेव्हा या सगळ्या नृत्य करतात. ही अगदी पहाटेची वेळ आहे. भगवंत कुठल्याही वेळात कुठेही असतात, त्यांना वेळा काळाची बंधन नाहीत. आणि इथे या ठिकाणी चारी बाजूंनी वेली वृक्ष, मधली जी जागा आहे त्या जागेवर भगवंत श्रीमती राधाराणी या ऊर्जेशी एकरूप व्हा. हा जो सुगंध आहे तो आपल्या नासिकेतून आत जातोय. परमहंस आणि माता शारदा यांची ऊर्जा इथे कनेक्ट झालेली आहे मास्टर्स. ही ऊर्जा नासिकेमधून आपल्या हृदयात या क्षणी हा सुगंध आपल्या संपूर्ण शरीरात पसरलेला आहे. शरीरात अनेक स्पंदनं निर्माण झालेली आहेत. पावलापासून लक्ष द्या. ज्या माझ्या माता भगिनी बंधू आजारी आहेत
त्यांना आज जाणवेल. केवळ भगवंताच्या धामात सुगंधाने सुद्धा आपण ठीक होतो. ऊर्जेला आत घ्या. पूर्ण शरणागती स्वीकारा. अनुभव प्रत्येकाला वेगवेगळा येतोय. हा सुगंध आपल्या हृदयाच्या केंद्रबिंदूमध्ये स्थिर होतोय. मास्टर्स, ही प्रोसेस खूप अद्भुत आहे. पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवा. राम या बीज मंत्राने आपण अनुभूती घेत आहोत. राम. 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे
हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे हरि हे दयाल मोरा जय राधा नाथ हरि हे दयाल मोरा जय राधा नाथ बारो बारो ए बारो यह निज साथ बारो बारो रे बारो यह निज साथ बहु योनि भ्रमिनाथ लोईनु शरण योनि भ्रमिनाथ लोईनु शरण निज गुणे कृपा कर अधमतर निज गुणे कृपा कर अधमतर जगत कारणे तुम्ही जगत जीवन जगत कारण तुम्ही जगत जीवन तुम छड़ कर नाही हे राधारमण तुम छड़ कर नाही हे राधारमण भुवन मंडल तुम्ही भुवनिरपति भुवन मंडल तुम्ही भुवनिरपति तुम्ही उपेक्षिले नाथ के होई भेगती तुम्ही उपेक्षिले नाथ के होई बेगती भाविया देखेनु जगत माझारे भाविया देखेनु जगत माझारे तुम बिन के नाही दासे उतारे तुम बिन के नाही दासे उतारे हरि हे दयाल मोरा जय राधा नाथ
हरी हे दयाल मोरा, जय राधानाथ। बार बार ये बार निज साथ। एकदम शांत, एकदम शांत. आज एक अत्यंत महत्वाची घटना घडलेली आहे. प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे, सांगण्याची आवश्यकता नाही. हे गीत एका अज्ञात भक्तानं लिहिलेलं आहे, वैष्णवानं. अप्रतिम सुंदर असं बंगाली मध्ये आहे, पण त्याचे शब्द हृदयाला भिडतात जाऊन. अनेक योनींमधून मी आलोय रे, बहु योनी भ्रमीनाथ लोईनु शरण. आता मी तुला शरण आलोय भगवंत, आता मी तुला शरण आले रे. आता तरी थांबव हा जन्म मृत्यूचा फेरा. बस तुझ्या हातात आहे रे, आता थांबव. सारं काही तुझ्या हातात आहे भगवंता, सारं काही तुझ्या हातात. एकदम अजून शांत होत. आपल्या हृदयात हा सुगंध, जिथे भगवंत आहेत तिथे हा सुगंध आहे. पूर्ण शरणागती स्वीकारा. श्री श्री वृंदावन धाम की जय, गोलोक धाम की जय, वृंदावन धाम की जय, बरसाना धाम की जय, यमुना मैया की जय. बोलो जय श्री श्री राधेश. दोन्ही हात आपल्या हृदयावर, ज्यांना आपण आवाहन केलं होतं ते श्रीमती राधा राणी त्या आणि प्रभू भगवंत श्री कृष्ण, यमुना मैया, भगवंताचं धाम गोलोक धाम, या सगळ्यांना या समूहाच्या वतीने दोन्ही हात डोळ्यांवर आणि रजा मागते. 5 4 3 2 1. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वात सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, इथल्या स्त्रिया, गाई, वासरे, पशु पक्षी, हे माता सगळे सुखी आहेत, आनंदी. कल्याण मस्तु, कल्याण मस्तु. तथास्तु, तथास्तु. हा मास खूप महत्वाचा आहे. हे अष्टकम आपल्यापर्यंत पोहोचवलंय, तर जरूर सकाळ संध्याकाळ गा. सकाळी तर आपण सगळे गातो, पण संध्याकाळी पण एक वेळ ठरवून टाका. मग तुमचं पाठच होऊन जाईल. इतकं सुंदर आहे ते, त्याच्यातले शब्द, त्याच्यात तो जो अर्थ आहे अप्रतिम सुंदर आणि खूप असं भक्तिमय आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते सहज पाठ होईल. आपल्याला बोलायचं असेल तर आपण बोलू शकता. मी माझा ऑडिओ बंद करते. आणि हा जो कार्तिक मास आहे, सहसा चुकवू नका. दोन्ही वेळेला दीपदान नक्की करा. भोग द्या, जो कृष्णाला भोग आपल्याला द्यायचा आहे तो भोग नक्की आवर्जून. एखादी वाटी, एखादा चांदीचं असेल तर चांदीचं, नाही तर स्टीलची अशी वाटी, की जी वाटी कोणी वापरत नाही, अशा वाटीत आपलंच ताट आहे तेच भगवंताला दिलं आणि पुन्हा आपण घेतलं, असं नाही करायचं. चिंदी काम नाही करायचं. भगवंताचे भांडे मग तुम्ही कशाची वापरा, ते वेगळे ठेवा. असं. वैशाली माऊली, तुझे डोळे नाही उघडत ग अजून. खूप ध्यानात असते. उघडले. उज्ज्वला ते बरे आहात? असं वाटतं गोव्याला जाऊन बसलेत की काय, नारळाची झाडं वगैरे आहेत.
हम्म. बोला दादा. हं. नमस्कार. आजचं ध्यान अतिशय छान झालं. तर जणू काही आपण वृंदावनात जाऊन यमुनेच्या काठावर बसून वाऱ्याची मंद झुळूक अंगावर आपण येते आहे, त्यामुळे अंग असं मोहरून गेलं. इतकं छान असं वातावरण वाटलं. असं वाटतं की आताच वृंदावनात जाऊन श्रीकृष्णाचं दर्शन घ्यावं. अतिशय छान पद्धतीनं वृत्ताताईंनी हे विश्लेषण केलेलं आहे. हा जो अर्थ आहे ना, हा मी त्या कडव्या कडव्याचाच घेतलाय. अम, आणि ते जे आपण जेव्हा वाचाल, तर त्या याच्यातून आपल्याला तो उलगडत जातो. पण प्रत्येक वेळेला तो अर्थ आपल्याला आणखीन काहीतरी वेगळं देतो, आणखीन काहीतरी वेगळं आपल्याला सूचित करतो, हेही आपल्याला जाणवेल. म्हणजे हे अष्टकम जेव्हा वाचाल ना, तेव्हा प्रत्येक वेळेला भगवंत एक काहीतरी वेगळा संदेश आपल्याला प्रत्येक शब्दामधून देतो. जर प्राची. वंदन वृत्ताताई. खूप छान अर्थ सांगितलात आणि वृंदावन धामात घेऊन गेलात. मी अजून गेली नाहीये, पण आता खूप उत्सुकता निर्माण झाली आहे वृंदावन आणि बरसानाला जायची. बघूया केशव कधी घेऊन जातायत, नामोदर कधी घेऊन जातायत. प्रार्थना जरूर करेन की नक्की घेऊन जाऊन. आणि तुम्ही जे सगळं सांगितलं की तिथे त्या कुठल्याही धामात गेल्यावरती भाव करायचे नाहीत वगैरे, हे अगदी खरं आहे. खूप मॅटर करतात या गोष्टी. आणि त्याच्यावरून मला एक प्रसंग आठवला. गाणगापूरला जेव्हा मी पहिल्यांदा गेले, माहिती नाही, प्लॅटफॉर्म वरती उतरले आणि जोरात साष्टांग नमस्कारच पडलाच, म्हणजे मी पडली पूर्ण साष्टांग. आणि समोर नंतर उठून पाहिलं तर दत्तप्रभूंचं मोठं बॅनर लावलेलं होतं. म्हटलं काहीतरी होते, काढून घेतलेलं यांनी, आपल्या अंगातलं जे काय वाईट हेतू काही असतील त्यांनी काढून घेतले. त्याच्यानंतर नाही असं कधी झालं, पण पहिल्यांदा गेली तेव्हा ते झालं. मला तो प्रसंग आठवला की प्लॅटफॉर्मवर मस्तक ठेवा हे तुम्ही जे सांगितलं ना, म्हटलं यांनी आपणच ठेवून घेतलंय आपलं. खूप छान, खूप छान. धन्यवाद तुमचे. आत्मवंदन वृत्ताताई. आणि दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा. आजचं ध्यान खूप छान झालं. वृंदावनात जाऊन आल्याचं, दिवाळीच्या दिवशी आम्ही वृंदावनात होतो याचा आनंद झाला. सगळे जणांना वृत्ताताई आपल्याला घेऊन गेल्या आणि तिथली माहिती दिली. माझं पण खूप वर्षापूर्वी जाणं झालंय, पण आता ते बरसाना वगैरे जे सांगितलं ते आम्ही काय केलेलं नव्हतं. म्हणजे ते आता त्याची पण जायची उत्सुकता लागलीच. आणि ते सांगत होत्या ऋताताई, तर सांग, कृष्णाचं छान छोट्या बाललीलांचं वर्णन इतकं सुंदर केलं की डोळ्यासमोर चित्र उभं राहत होतं आणि असं वाटत होतं आपण ते सगळं प्रत्यक्ष अनुभवतोय. छान वर्णन, खूप सुंदर वर्णन केलं. धन्यवाद ताई, धन्यवाद. तसं इथे याच्यावर करणं ना, बोलणं फार अवघड जातं. कारण ते व्हिडिओ बंद होतात, मंडळी चालली जातात, येतात, पुन्हा पुन्हा मेसेजेस येतात. तर हे एक आव्हान असतं बोलणं इथे. इथे सतत गाड्या, मिनिटाला गाड्या जातात, आवाज खूप असतात. त्याच्यामुळे असं ध्यान करणं आणि शांततेनं बोलणं या माध्यमातून एक आव्हान आहे. पण प्रयत्न केला, एवढंच मी प्रामाणिकपणे सांगते. हे जे वर्णन आहे ते अगदी ओळी ओळींचं वर्णन मी आपल्याला आज सांगितलंय. तो दीपाली ताई जरूर व्हिडिओ टाकतील. कारण याला जे भगवंत साधना करून घेतात आहे, साधनेबद्दल मी एवढंच सांगेन की जे भगवंताला करून घ्यायचे असतात ते बरोबर 3-3 तास, 4-4 तास दिवसातूनही करून घेतात, रात्रीतूनही करून घेतात. ते करून घेतात म्हणून आपण त्यांच्या आशीर्वादानं बोलू शकतो, नाही तर त्यांच्याबद्दल बोलण्याची आपली पात्रता नसते किंवा त्यांच्यापर्यंत जाण्याचीही पात्रता नसते. ते जे धाम आहे ते खूपच वेगळं धाम आहे. म्हणजे त्याचं वर्णन मला शब्दात नाही करता येत. त्याच्यासाठी मी आधीच दिलगिरी व्यक्त करते. तर प्रत्येक कणाकणात आपल्याला जाणवतं भगवंत आहे. प्रत्येक कणाकणात. असं बसल्यास इथेच रजा मागते. धन्यवाद. आपल्याला ही व्यक्ती खूप आनंददायी, आरोग्यदायी आणि संपन्नतेची, सुख, संपन्नता, समृद्धी, आपलं सगळे जे आजार आहेत ते सगळे पळून गेलेले आहेत, हीच एक प्रार्थना. इथेच रजा घेते. धन्यवाद. जय श्री राधे जय राधे. श्रीराम. जय श्रीराम, जय श्रीराम. जय जय राणी श्रीराम. आली आहे. श्रीराम ताई.